आत्ताच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी. कुठल्याही महापालिकेमध्ये भाजपसोबत युती करणार नाही अशी शिवसेनेनं कालच घोषणा केली. आता भाजप तयार झाली आहे. मुंबई महापालिका घोटाळ्यांवरती ब्लॅक पेपर प्रसिद्ध करणार आहे भाजप. मुंबईत विक्रोळीतल्या सभेत किरीट सोमय्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि स्वतः किरीट सोमय्या आता आपल्या सोबत आहेत. सोमय्याजी, काय आहे या ब्लॅक पेपरमध्ये? आपण पाहिलं गेले वर्षभर आम्ही मुंबई महापालिका सुधारण्यासाठी महापालिकेतले सगळे शासन प्रशासनांना पाठपुरावा करत होतो, परंतु या घोटाळ्याची मालिका काही थांबत नाहीये आणि म्हणून एका पाठोपाठ एक 10 घोटाळ्यांवर कशा पद्धतीने जे कॉन्ट्रॅक्टर जे क्वालिफाय होऊ शकत नाहीत त्यांना कसं क्वालिफाय केलं जातंय, मग बिलो मध्ये टेंडर एक्सेप्ट केले जातात आणि एकदा दोनदा तीनदा कॉस्ट इन्फ्लेशन नंतर केले जाते. अशा पद्धतीची अवस्था की काम दमडीचं नाही पण किंमत टेंडर पेक्षा तिप्पट दिली जाते. मग तो पाणी असो, नाले सफाई असो, कचरा असो की वेगवेगळ्या प्रकार असते. या सगळ्या घोटाळ्यांचा संबंधित भारतीय जनता पक्ष या घोटाळ्यांची काळी पत्रिका प्रसिद्ध करणार. या आठवड्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भारतीय जनता पक्ष मुंबईत देवेंद्र फडणवीसचं विजन म्हणजे माझी मुंबई हे घोषणापत्र जाहीर करणार आणि पुढच्या आठवड्यात ही ब्लॅक पेपर रिलीज केला जाणार. बरं सोमय्याजी, कालच शिवसेनेनं घोषणा केली की भाजपसोबत युती होणार नाही आणि आज तुम्ही ब्लॅक पेपर जाहीर करता आहात. जे महापालिकेत घोटाळे झालेले आहेत, आधीचा प्लॅन ठरलेला होता? असं आहे की आम्ही आमचे जे कोणी ते तथाकथित मित्र होते त्यांना वर्षभर समजावत होतो, सांगत होतो. त्याच पद्धतीने आम्हाला आमची छोटीशी अपेक्षा आहे. महापालिकेत पारदर्शकता आणावी. पारदर्शकता म्हणजे काय ही त्याची उदाहरणं त्यांना दिली गेलेली आहेत. म्हणजे रोजच्या आपल्या जीवनात आपण रस्त्यावर ते पाण्याचं टँकर पाहतो. त्या टँकर वालेल्या 1 पैसा लिटरनी पिण्याचं पाणी दिलं जातंय. 1 पैसा लिटरनी आणि ते 1 रुपया लिटरनी विकतात. आम्ही त्यांना सांगितलं हिचे तर पारदर्शकता आणा. बरं, परंतु पारदर्शकता आणि काही लोकांचा 36च्या आकडा असू शकतो, परंतु भारतीय जनता पक्षाने मुंबईकरांना आता मुंबई महापालिकेत पारदर्शकता हवी आहे. म्हणूनच त्या अशा पद्धतीने घोटाळे होतात आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्षाची उपाययोजना. नक्कीच सोमय्याजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही सगळी माहिती एबीपी माझाला दिली त्याबद्दल. दरम्यान यापुढे राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावरती लढणार अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच केली आहे. गोरेगावच्या शिवसैनिक मेळाव्यामध्ये हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आणि जयघोषात ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष रंगणार आहे. गोरेगावातील शिवसैनिक मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. त्याचवेळी आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरेंनी स्वबळावरती भगवा फडकवण्याची घोषणा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती तुटल्याचं खापर शिवसेनेच्या डोक्यावरती फोडलंय. युती व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र शिवसेनेनं काडीमोड घेतला असं दानवे म्हणाले. दरम्यान राज्यात सत्तेवरती असलेलं युतीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास देखील दानवेंनी बोलून दाखवलाय. दरम्यान युती तुटल्यामुळे अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे आणि ही प्रतिक्रिया देताना पवारांना त्यांच्या चेहऱ्यावरचं सूचक हास्य लपवता आलं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील युती तुटण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीत कुणी काय केलं, कुणाचं चुकलं हे विसरून सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधला आघाडीचा तिढा आता सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। आघाडीसाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून अनेक जिल्ह्यातील आघाडीबाबतच्या प्रस्तावाला आम्ही परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच उस्मानाबादेत शिवसेनेशी युती करण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसून तशी पक्षाची भूमिका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या बड्या नेत्यांवरती गंभीर आरोप केलेत। कोण कोण नारायण राणेंसोबत जाणार होतं हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेनं निष्ठा आम्हाला शिकवू नये असा टोला आव्हाडांनी लगावला। एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांवरती टीका केली होती। त्यानंतर आव्हाडांनी हे प्रत्युत्तर दिलं। ज्यांच्या मनात शिवसेना सोडायचा विचार आला होता त्या नेत्यांनी गद्दारीबद्दल सांगू नये असा टोला आव्हाडांनी लगावला। तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूनंतर आता राज्यात देखील बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आश्वासन दिलंय। आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली। दरम्यान आपणही या स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून आचारसंहिता असल्यानं तुर्तास निर्णय घेता येणार नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर अध्यादेश काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते विनय कटियार यांनी प्रियंका गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसच्या महिला आघाडीकडून मुंबईत आंदोलन करण्यात आलं। मुंबईतील दादरच्या टिळक भवनामध्ये कटियार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईत काल रात्री अंधेरी परिसरातल्या मोबाईल दुकानाला आग लागली होती। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली, मात्र या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा म्हणजेच NIA आणि दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच ATS कडून दिवा संशयास्पद रूळ प्रकरणाचा आता तपास केला जाणार आहे। 24 जानेवारीच्या रात्री दिवा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावरती 15 फुटी रुळाचा तुकडा ठेवण्यात आलेला होता। मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसचे लोको पायलट हिरेंद्र कुमार आणि असिस्टंट लोको पायलट हितेश चिंचोळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात यावेळी टळला। मात्र घातपातासाठी रेल्वे मार्गावरती आडवा रूळ ठेवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच संदर्भात आता अधिक तपास केला जाणार आहे। संपूर्ण देशाकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला जात असताना राज्यातल्या काही पालकमंत्र्यांनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली आहे। औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी तब्येत ठीक नसल्याचं कारण देत शासकीय झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली, तर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी देखील तब्येतीचंच कारण देत बीडचा नियोजित दौरा रद्द केला। तिकडे उस्मानाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते परिवहन विभागाच्या झेंडावंदनाला उपस्थित राहिल्यामुळे ते उस्मानाबादमधील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही। पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवारांवरती शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे। पुण्यातील मोदी बागेतल्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच चाहत्यांची रीघ लागली होती। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील हितचिंतक पुष्पगुच्छ घेऊन पवारांच्या इमारतीखाली जमा झाले, तर चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी शरद पवार देखील 10व्या मजल्यावरून खाली आले आणि त्यांनी चाहत्यांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले। 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत राज्यपाल C. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। शिवाजी पार्कवरील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसंच विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विनायक मेटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी झालेल्या शिस्तबद्ध पथसंचलनानं उपस्थितांची मनं जिंकली। राज्यपाल C. विद्यासागर राव यांनी यावेळी राज्याच्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात वाशीत दलित संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला। दलित संघटनांसह सर्व राजकीय पक्ष देखील या मूक मोर्चात सहभागी झाले। ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं काम सध्या रखडलंय, तसंच आंबेडकर भवनाच्या घुमटावरती मार्बल लावण्यास मुंढेंनी नकार दिल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय।
लेडीज बारमध्ये उडवण्यासाठी बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना काश्मीरा क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. राजेंद्र टकले आणि चेतन पाटील अशी या दोघांची नावं असून दोघंही इस्टेट एजंट आहेत. A4 साईजच्या पेपरवरती 2000च्या बनावट नोटा छापून त्या लेडीज बारमध्ये उडवल्या जायच्या. त्यांच्याकडून 32 बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या. भाईंदरच्या जयसल पार्क खाडीकिनारी एका 21 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. विकी भाडे असं या तरुणाचं नाव असून पोलिसांच्या दडपशाहीला कंटाळून विकीनं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या मित्रानं केलाय. दरम्यान विकीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या त्याच्या शेवटच्या कॉलवरून पोलिसांनी त्याला धमकावल्याचंही समोर येत आहे. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येणार असून सीआयडीचं पथक सध्या नवघरमध्ये दाखल झालंय. मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयामध्ये जॅन फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर केली. यात शौनक अभिषेकी, बेगम प्रवीण सुलताना यांचं शास्त्रीय गायन तसंच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले पंडित विश्वमोहन भट्ट यांचा मोहन वीणा वादनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. 1973 पासून इंडियन म्युझिकल ग्रुप यातर्फे भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी जॅन फेस्ट कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मुंबई पुण्यातल्या या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.